एक ॲक्शन हिरो ज्याने भारतीय बॉलिवूड सिनेमावर 30हून अधिक वर्ष राज्य केले. बांधेसूत शरीराचा असा हिरो ज्याने आपल्या कातडीवर अजिंक्य ॲक्शन हिरोची ओळख निर्माण केली. आपण ज्यांना बॉलिवूडचे हेमन म्हणतो ते दुसरे कोणी नसून बॉलिवूड सॉन्ग धर्मेंद्र. यांचे पूर्ण नाव धर्मेंद्र सिंग देओल आहे. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी नसराली, पंजाब येथे झाला. त्यांनी फक्त आर्य हायस्कूल आणि पंजाबमधील फगवाडा येथील रामगढिया कॉलेजमधून 1952 मध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे वडील एका शाळेत शिक्षक होते आणि धर्मेंद्रही त्याच शाळेत शिकत होते. त्यांचे वडील किशन देओल आणि आईचे नाव सतवंत कौर होते. अभ्यासात त्यांची विशेष रुची नव्हती, त्यामुळे त्यांनी शिक्षण मॅट्रिकपर्यंतच मर्यादित ठेवले. चित्रपटांची त्यांना प्रचंड आवड होती. ते नेहमी आईला सांगत, मी मोठा होऊन अभिनेता होणार. चित्रपट पाहण्याची त्यांची ओढ इतकी प्रचंड होती की 1949 मध्ये आलेला दिल लगी हा चित्रपट त्यांनी जवळपास 40 वेळा पाहिला होता. ते वर्गात बसण्यापेक्षा चित्रपटगृहात अधिक वेळ घालवत आणि त्यामुळे त्यांना वडिलांकडून रागावलेही जावे लागायचे. त्यांनी आईला एकदा म्हटले, माझं शाळेतून नाव काढून टाका. कारण वडील शिक्षक आणि वडील दोन्ही नात्यांनी कडक होते आणि शाळेत जायची त्यांची इच्छा नव्हती. त्यांची आई त्यांची सर्वात मोठी सखी होती आणि तेव्हाच त्यांच्या मनात अभिनेता होण्याचे स्वप्न पक्के झाले. त्यांनी ही चिंता नेहमी आईसोबत शेअर केली. धर्मेंद्र फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी रेल्वेमध्ये क्लर्क म्हणून काम करत होते आणि त्यांचा पगार होता 125 रुपये. बॉलिवूड गीत 19व्या वर्षीच त्यांचे प्रकाश कौर यांच्यासोबत लग्न झाले होते, पण मनात असलेली फिल्म इंडस्ट्रीची ओढ त्यांना ओढून नेत होती. त्यांची आई म्हणाली की एकदा काय एखाद्या चित्रपटासाठी अर्ज करून बघ. आईचा हा सल्ला त्यांच्या मनात घर करून राहिला आणि त्यांचे आयुष्य बदलणारा तोच क्षण ठरला. पालकांचे ऐकावे, धर्मेंद्र यांनी तसेच केले. काही दिवसातच फिल्मफेअर टॅलेंट हंटसाठी जाहिरात आली. विमल रॉय आणि गुरुदत्त नवीन कलाकारांसाठी ऑडिशन घेत होते. ही जाहिरात पाहताच त्यांच्या मनात आईचे शब्द पुन्हा जागे झाले. त्यांनी मलेरकोटला येथे जाऊन फोटोशूट करून घेतले. फोटोग्राफर होते चांद मोहम्मद आणि नंतर त्यांनी फिल्मफेअर टॅलेंट हंटसाठी अर्ज पाठवला आणि बाकी इतिहास आहे. निवड झाल्यानंतर धर्मेंद्र पंजाबहून मुंबईला ट्रेनने आले. फिल्मफेअर ऑडिशनमध्ये केवळ धर्मेंद्र यांनी अर्जुन हिंगोराणी यांच्यावर प्रभाव टाकला आणि 1960 साली अर्जुन हिंगोराणी यांनी चित्रपट बनवला. तेव्हा त्यांनी धर्मेंद्र यांना 51 रुपयांच्या मानधनावर नायक म्हणून साईन केले. 1960 हे त्यांचे फिल्म करिअर सुरू झालेले वर्ष होते. त्यांनी पहिला चित्रपट कुमकुम सोबत केला. नवशिके असल्यामुळे सुरुवातीला फार चांगले काम करू शकले नाहीत आणि संघर्ष काही वर्ष सुरू राहिला. संघर्षाच्या काळात मनोज कुमार त्यांचे जवळचे मित्र होते. दोघांनाही भविष्यातील यशाची कल्पना नव्हती. त्या दिवसांत धर्मेंद्र जुहूतील एका छोट्या खोलीत राहत होते आणि मग अनपढ रिलीज झाला. या चित्रपटानंतर धर्मेंद्र लोकांच्या लक्षात येऊ लागले, पण ॲक्शन हिरो म्हणून नाव कमावणे अजून दूर होते. त्यांचे नाव सिल्वर स्क्रीनवर झळकू लागले आणि मग आला खरा टर्निंग पॉइंट, ॲक्शन फिल्म, ज्याने धर्मेंद्र यांना बॉलिवूडमधील फायटिंग सीनचा पाया घालणारा अभिनेता बनवले. धर्मेंद्र यांनी कधीही डुप्लिकेटचा उपयोग केलेला नाही. प्रत्येक ॲक्शन सीन त्यांनी स्वतः केला आणि त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे चिन्नप्पा ठेवर यांचा मा हा चित्रपट, ज्यात धर्मेंद्र यांनी जिवंत चित्त्यासोबत लढाई केली. हिंदी चित्रपटसृष्टीत धर्मेंद्र हे बहुमुखी कलाकार आहेत. रोमॅन्टिक, ॲक्शन, गंभीर आणि विनोदी अशा सर्व भूमिकांते अव्वल. पण ऋषिकेश मुखर्जी यांचा सत्यकाम यांनी त्यांची प्रतिमा पूर्ण बदलून टाकली. लोक त्यांना रोमॅन्टिक व ॲक्शन हिरो म्हणून ओळखत होते, पण सत्यकामातील अभिनय विलक्षण होता. त्यांच्या बहुमुखी प्रतिभेची खरी ओळख त्यातून झाली. धर्मेंद्र यांनी त्या काळातील जवळपास प्रत्येक अभिनेत्रीबरोबर काम केले. शर्मिला टागोर, मीना कुमारी, सायरा बानो, झीनत अमान, मुमताज, आशा पारेख आणि इतर अनेक. पण ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यासोबत त्यांची केमिस्ट्री सर्वोत्तम होती. नुसती स्क्रीनवरच नव्हे तर त्या त्यांच्या वास्तविक आयुष्यातही ड्रीम गर्ल बनल्या. जुगनू, सीता गीता, शोले आणि अनेक चित्रपट त्याची साक्ष देतात. धर्मेंद्र आधीच प्रकाश कौर यांच्याशी विवाहबद्ध होते आणि त्यांना मुलेही होती. पण फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर जेव्हा त्यांनी हेमाजींना पाहिले तेव्हा त्यांनी त्यांच्याशी विवाह करण्याचा निर्धार केला. त्यांची इच्छा आणि त्यांचे बंध इतके घट्ट होते की शेवटी त्यांनी विवाह केला. विवाहाची घोषणा होताच वाद निर्माण झाले, पण हेमाजींनी धर्मेंद्र यांना ठामपणे साथ दिली. त्यांच्या नात्याने सर्वांना उत्तर दिले. यानंतर त्यांचा मुलगा आपल्या पदार्पणासाठी तयार झाला, अजय सिंग देओल, सनी देओल. 1983 मध्ये धर्मेंद्र यांनी विजेता फिल्म्सची स्थापना केली.
बेताब चित्रपटाने सनी देओलला लॉन्च केले. 10 वर्षांनंतर बरसातमधून बॉबी देओलला लॉन्च केले. संगीत सिटी त्यांनी आपल्या पुतण्या अभय देओलला सोचा ना था या चित्रपटातून लॉन्च केले. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे धर्मेंद्र आणि सनी दोघांना एकाच काळात हिरो म्हणून चित्रपट ऑफर झाले होते. वडील आणि मुलगा दोघेही एकाच अभिनेत्री डिंपल कपाडियासोबत वेगवेगळ्या चित्रपटांत काम करत होते. प्रेक्षकांसाठी हा अनुभव खूप रंजक होता. महान अभिनेता दिलीप कुमार नेहमी म्हणायचे, देवाने मला धर्मेंद्रसारखे शरीर का नाही दिले. धर्मेंद्र यांनी 2004 साली लाईफ इन अ मेट्रोमध्ये चरित्र भूमिका केली आणि ती खूप गाजली. नंतर माध्यमांनी त्यांच्यावर आरोप केला की ते आपल्या कुटुंबातील लोकांना प्रमोट करतात. धर्मेंद्र यांनी आपल्या कष्टांनी ते आरोप निराधार ठरवले. त्यांनी स्वतःच्या मुलीसोबत टेल मी ओ खदामध्ये अभिनय करून तिला प्रोत्साहन दिले. धर्मेंद्र राजकारणातही दाखल झाले. 2000 साली बिकानेरमधून त्यांनी निवडणूक लढवून संसद सदस्य झाले. आश्चर्य म्हणजे एवढ्या महान अभिनेत्याला बराच काळ महत्त्वाचे पुरस्कार मिळाले नव्हते. पण 2012 साली भारत सरकारने त्यांना तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण देऊन गौरवले. 2012 मध्ये धर्मेंद्र यांना पद्मभूषण मिळाला. भारतीय बॉलिवूड सिनेमा इतिहासातील एक सुवर्णपान. आमचे कंटेंट तुम्हाला मराठीत आवडले का? आम्हाला कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बेल आयकॉन दाबा. आणखी बॉलिवूड जीवनचरित्र पाहण्यासाठी आमच्या बीविका टीव्ही चॅनलला जोडलेले